दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. आज आपण एका लीळेचे चिंतन करणार आहोत. जर आपल्याला काही गोष्टी माहीत नसतील तर त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत, परंतु चुकीच्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला काही गोष्टी माहीतच नाही, आपण अज्ञानी आहोत, तर आपल्याला त्या ठिकाणी काहीही करायचे नाही आहे, कुठलीही कृती करायची नाही, कारण त्यामुळे बरेच प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. हे आपण चालू जीवन घडीमध्ये पाहत आहोत. तर अशाच पद्धतीची एक लीळा आज आपण श्रवण करणार आहोत. आपल्याकडे ज्ञान असेल तर ती गोष्ट जाणून घ्या. एक साधी गोष्ट आहे. आपल्याला चहा बनवायचा आहे. चहा बनवायचा आहे तर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. जर आपल्याला माहीतच नसेल तर त्यात साखर टाकायची आहे, तर त्याऐवजी मीठ टाकून चालेल का? नाही. तसेच कुठलीही गोष्ट करताना आपल्याला ती माहीत असली पाहिजे, आपल्याला त्याचं ज्ञान असलं पाहिजे. तसंच भक्ती करतानाही कशी भक्ती करायची, काय करायचं हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून ज्ञानाशिवाय कुठल्याही गोष्टीला पर्याय नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण एक जिज्ञेसेने जाणून घेतली पाहिजे. चला तर आपण ती लीळा पाहूया कुठली आहे. साधा पूजे अज्ञान कथन. एके दिवशी साधा अंघोळी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची अंघोळ झाली आणि कोराटीच्या फुलासारखी तिरशिंगीची फुले त्यांना दिसली. कोराटीची फुले म्हणजे कनेर, जे कनेर ज्याला पिवळी, पांढरी आणि निळसर अशी फुले येतात, ते कनेरीचं झाड साधांना दिसले. कनेरीच्या झाडासारखे तिरशिंगीचे फुल दिसले. तिरशिंगी म्हणजे आपण घाणेरी, जे छोटे छोटे पिवळे फुलं येतात, ज्यामध्ये पांढरी पाने आणि मध्ये एक पिवळा डॉट असतो. अशा प्रकारे त्याला लांब कांडी असते, त्याला तिरशिंगी असे म्हणतात. ही फुले सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेस फुललेली असतात. ती फुले घेऊन साधा सर्वज्ञांकडे आल्या. त्यावेळी सर्वज्ञांना दुपारचा पूजावसार झालेला होता. आरोग्य होऊन पहुड झाला होता, म्हणजे स्वामी त्यावेळेस झोपलेले होते. तेव्हा साधा त्या ठिकाणी आल्या आणि सर्वज्ञांच्या श्रीचरणावर फुले वाहिली, जानूवर वाहिली, वक्षस्थळावर वाहिली, श्रीमुकुटावरील पांघरून उघडून श्रीमुकुटावर फुलं वाहिली. त्यावेळेस साधा त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी झोपलेले होते. परंतु साधांनी त्यावेळेस त्यांच्या पायापाशी फुले वाहिली, डोक्यापाशी फुले वाहिली, पूर्ण अंगावर फुले वाहिली. इतक्याच त्या ठिकाणी बाईसा बाहेरून आल्या आणि त्यांनी पाहिलं. त्या ठिकाणी बाईसा आल्या आणि त्यांनी पाहिलं. अशी पूजा कोणी केली हो? त्यावेळेस बाईसा म्हणाल्या, अशी पूजा कोणी केली? म्हणून घागरा बांधला. श्रीचरणाकडे देव नाही, श्री मुकुटाकडे देव आहे का? पहाव. मुकुट उघडून फुले वाहिली. तेव्हा सर्वज्ञांनी उपहोड स्वीकारला. त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उठले, आसनावर उपविष्ट झाले. सर्वज्ञ म्हणाले, बाई, यांच्यावर का रागवत आहात? यांना काही माहिती आहे का? माहिती असतं तर यांनी असं केलं नसतं. अशा वेळी कशाला आल्या असत्या? तर ती वेळ योग्य नव्हती. त्यांनी जी पूजा केली तीही योग्य पद्धतीची नव्हती, असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसांना म्हणत होते. परंतु ते असं पण सांगत होते की त्यांना ही गोष्ट माहीत नाही. यांना इष्ट अनिष्टाचा विधी अविधीचं ज्ञान काय आहे हे माहीत नाही. तसं साधांना फार दुःख होत होतं. ते दुःख पाहून अमृत संजीवन करणाऱ्या सामर्थ्यरूप परावाणीने सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, रडू नका, दुःख करू नका. तुम्हाला माहिती नव्हतं ना? जर माहीत असतं तर कशाला केलं असतं आणि भलत्या वेळेला कशाला आल्या असत्या? तर त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले, तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती ना, पूजा कशी करायची, कुठल्या वेळेला करायची. तुम्हाला जर ही गोष्ट माहीत असती तर तुम्ही आल्या नसत्या. परंतु साधेला त्या ठिकाणी खूप असं दुःख होत होतं. माहिती असतं तर कशाला असं केलं असतं, असं 2-4 वेळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणाले. यावर साधा म्हणाल्या, मग काय, मी भलत्या वेळेला आले ना बघा. म्हणून साधांना फारच दुःख झालं होतं. अशा प्रकारे आपलं चूक वर्तन साधांच्या लक्षात आलं होतं. तर या गोष्टीवर आपल्या लक्षात येईल की आपण कुठली गोष्ट कोणत्या वेळेला केली पाहिजे. आपल्याला माहीत नसेल तर ती नाही केली पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. आपण एखाद्या ठिकाणी स्थानवंदनासाठी गेलो, आपल्याला जाण्यासाठी उशीर झाला असेल तर आपल्या देवाला सेज घातलेली असते, तर काही लोक आग्रह करतात आपण सेज काढून दर्शन घेऊ.
तर हे योग्य आहे अयोग्य आहे हे मला माहीत नाही. हे आपल्याला जर चांगल्या पद्धतीने माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात. देवाला सकाळी जे स्नान होतं ते स्नान दुपारपर्यंत चालतं. सकाळ कार्यक्रमाची गर्दी असते, त्या गर्दीच्या ठिकाणी स्नान विधी हा 2, 3, 4 वाजेपर्यंत चालू असतो. एका बाजूला स्नान, दुसऱ्या बाजूला पूजा, असं बऱ्याच गोष्टी असतात. हे योग्य अयोग्य हे मला माहीत नाही, परंतु यावर थोडंसं आपणही ज्ञानी लोकांनी मार्गदर्शन करून सर्वांना एक योग्य दिशेने वाटचाल करण्यास सांगावे. कारण अज्ञानाने अज्ञान वाढत जाईल, ज्ञानामुळे ज्ञानही वाढत जाईल, असे एक छोटेसा विचार माझा. दंडवत प्रणाम. या व्हिडिओमध्ये जर काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.